पाहतात मुक्तिदाता न्यूज चॅनल। ॲडव्होकेट साजिद वर्षानी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र अल्पसंख्याक उपाध्यक्षपदी निवड काल दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यालयामध्ये राकाचे सर्व असलेल्या माननीय अजितदादा पवार यांच्या हस्ते आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विधितज्ञ ॲडव्होकेट साजिद वर्षानी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। यवतमाळ जिल्ह्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ॲडव्होकेट साजिद वर्षानी यांनी समाजकार्य करता राजकारणामध्ये उडी घेतली। त्याचे कारण काय आहे त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया। वास्तविक राजकारणामध्ये जाण्याचा जे उद्देश आहे तो उद्देश एकच आहे की सत्तेसोबत राहून जी पार्टी सेक्युलर आहे, ज्यांची प्रतिमा सेक्युलर आहे, त्या पार्टीसोबत राहून जे विशेषतः जे गोरगरीब सगळ्या समाजाचे गोरगरीब त्यांचे काम आपण जे करू शकतो आपल्या परीनं पूर्णतः राजकारण करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही होत तेवढा, पण जेवढा वेळ मी देऊ शकेल तर ते समाजकार्य सोबत राजकारणासोबत समाजकार्य करायचं आहे, जेणेकरून सत्तेसोबत असलेल्या पार्टीसोबत राहून विशेषतः अल्पसंख्याकाचे जे जर आपण काही काम काढू शकलो तेवढंच आपल्याला त्याच्यामध्ये समाधान मिळेल, हा माझा उद्देश आहे। तो अजितदादा हे सेक्युलर आहेत कम्प्लिटली असं मला त्यांच्या प्रतिमेवरून वाटते, म्हणून मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। किनवटवरून हबीबबाई दिग्रजचे शासकीय ठेकेदार इजाजभाई मनलस त्यांचा सुपुत्र माननीय दानिश पत्रकार गौतम तुपसुंदरे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले। मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे।